सकाळी बाहेर गेलो होतो निवांत आणि चिकनवाल्याला म्हटलं, दादा आज फ्रेश चिकन आलं. मी म्हटलं 1.5 किलो पार्सल आणि बोनलेस नको हं, रस्सा पण करायचा. हात धुवून थेट स्वयंपाकघरात. आज दम बिर्याणी आणि तांबडा रस्सा आणि मध्ये 1-2 चुका पण केल्यात. कमेंटमध्ये बघूया कोणाचं लक्ष लागते. 1 किलो बासमती वॉश. पाणी इतकं स्वच्छ झालं की माझं फ्युचर पण दिसायला लागलं. लवंग वेलदोडा टाका आणि झाकण लावा, द्या साईडला ठेवून. अर्धा 1 किलो कांदे लांब चिरले, एकदम इंस्टाग्राम रील स्टाईल. थोडं मीठ पाण्यात ठेवायचं होतं पण नाही ठेवलं आणि बिरिस्ताची वाट लागली. पुढच्या वेळी मीठ पाण्यात 15 मिनिटं फिक्स. टमाटर 2, पुदिना कोथिंबीर पण कट करायला घ्या. कांदा कट केलाय तर बिरिस्ता बनवायला घ्या. तेल गरम, कांदे टाकले तर ते हळूहळू. पातेला आधी हसत होतं, आता सिरियस झाले. लाल भडक गोल्डन ब्राऊन झाले की टिश्यूवर हलके चापट मारून जास्तीचं तेल काढायचं. आता चिकन मॅरिनेट करायला घ्या. 1 किलो चिकन फुल VIP स्टाईल. दही, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, लिंबू, चटणी, जिरं पावडर, धन पावडर आणि बिर्याणी मसाला. थोडा बिरिस्ता टाकायचा. त्यानंतर थोडंसं तूप टाकून सगळं मिक्स करून झाकून ठेवायचं 1 तास. आणि लईच वेळ आहे तर ठेवा रातभर. चिकन आणि राईस जोपर्यंत शांत साईडला बसल्या तोपर्यंत मस्तपैकी नारळाचं वाटण करून घेऊया. टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर, नारळ वाटायला घेतलं आणि मिक्सर म्हणाला इनफ ब्रो. मी म्हटलं गप बस, कर बारीक. आता तांदूळ शिजवायला घ्या. पाणी उकळलं, त्यात खडे मसाले, मीठ, अर्धा लिंबू, थोडं बिरिस्ता तेल आणि राईस टाका. 90% झालं की बाहेर काढायचं. बाकीचं काम वाफ करणार. आता त्याच भांड्यात बिरिस्त्याचं तेल, कांदा, वाटण, मसाले आणि मॅरिनेट केलेलं चिकन टाका. 2-4 कप पाणी आणि 80% शिजवून ठेवा. थोडंसं चिकनची जी ग्रेव्ही आहे ना ती साईडला काढा. लेअरिंग वेळी उपयोगाला येईल. चिकन 80% शिजलं, बंद करा. त्यामध्ये सगळ्यात खाली चिकन, वर राईस, मग बिरिस्ता, मग पुदिना, कोथिंबीर, ग्रेव्ही, थोडंसं केसर दूध, मग पुन्हा चिकन, पुन्हा राईस, असं थरावर थर. हे सगळं झालं की दम देऊन ठेवायचं. आणि आता डोंट टच. केसर दूध नाही तर हळद दूध करा आणि ते टाका. मी तेच केलंय. बिर्याणी दम खात्या तोपर्यंत क्विकली तांबडा रस्सा बनवून घेऊ. तेल गरम, कांदा टाकला, जिरं खोबऱ्याचं वाटण, चटणी, मीठ, हळद सगळं टाकून घ्यायचं. आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. वास एकदम घरभर झाला पाहिजे. बिर्याणीमध्ये सगळे मऊ पीस आणि इकडे हाडा असलेले पीस. विषय हार्ड. 10 मिनिटं गॅसवर. एकदा तेल सुटायला लागलं मग पाणी टाकायचं. फुल उकळी येऊ द्यायची. शो बघा कट कसा झाला. आणि रस्सा थोडा पाणी झाला असेल, थोडंसं बेसनचं पीठ नाही तर तांदळाचं पीठ घालायचं. एकदम गरगरीत होते. आता दमाला आलेली बिर्याणी उघडून बघूया. झाकण उघडल्यावर वाफ आलं नाही म्हणजे बरोबर, कारण स्टीम बिर्याणीच्या आत गेली तरच चव देणार. आता घ्या वाढून खावा लवकर. सबस्क्राईब करा नाहीतर बिर्याणीचा वास पण नाही येणार.